तर त्याची कथा अशी आहे। एकदा नारद महाराज कैलासावरती पार्वती मातेकडे आले आणि आल्याच्या नंतर पार्वती मातेला म्हटले, माता परंबा भगवती जगत जननी, शिव तुमच्याशी कसं वागतात तुम्हाला कळत नाही का? म्हणजे काय झालं नारदा? म्हणजे शिवाचे अनेक गण आहेत, शिवानं काम सांगितलं की पळतात, तुमचा एखादा तरी पाहिजे। पार्वती माता म्हटल्या, शिवगण हे माझेच गण आहेत की माझेच पुत्र आहेत हे सगळे? नारदांनी सांगितलं, माते परीक्षा घेऊन बघा बरं का। मग पार्वती मातेनं शिवगणांची परीक्षा घ्यायचं ठरवलं। पार्वती माता स्नानासाठी जात आहेत, अशामध्ये नंदीला सांगितलं, नंदी बोला आई साहेब, मी स्नानासाठी जाते आहे, तुम्ही काय करा, दरवाजावरती पहारा द्या, कुणाला सुद्धा आत येऊ देऊ नका। असं म्हटल्याच्या नंतर नंदी तो दंड घेऊन दरवाजासमोर पहारा देऊ लागला, पहारा देऊ लागला नंदी। तेवढ्यामध्ये शिवाची स्वारी आली आणि नंदीनं शिवाला अडवलं, पण ओ बाबा 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 बाबा, मुलं म्हणजे देवा घरची फुलं, ऐका नाही लेकरच आहेत ते। उगल लेकरांना काय म्हणायला जावं तर एखादी माय म्हणायची, महाराज काय वांज आहे का? त्याला नाहीत का? आहेत माय, मला ईश्वराच्या कृपेनं 3 आहेत, सुंदर आहेत, मस्त आहेत, गोड आहेत। नमः पार्वती शिव हर 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 महादेव। मग नंदीचं शिवानी ऐकलं नाही आणि तसाच आत प्रवेश केला। कुठे? जिथं पार्वती माता स्नान करत होत्या। पार्वती माता शिवाला पाहून लाजल्या बरं का। अशामध्ये मग पार्वती माता, नारदांचं खरं आहे, आपला ऐकणारा इथं एकही नाही, त्यांनी शिवाचं ऐकलं आणि माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं बरं का। मग पार्वती मातेनं आपल्या शरीराचा मळ काढला आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष निर्माण केला आणि त्याला नाव दिलं गणपती। गणपती बाप्पा मोरया। तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या गणांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, धरणी ठेवी तो माथा। तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, धरणी ठेवी तो माता। तिची लेकर। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। तेवढ्यामध्ये द्वारपाल म्हणून गणेश उभे राहिले। कुठे? पार्वती मातेच्या महालासमोर। माझ्या आज्ञेशिवाय कोणाला सोडायचं नाही मध्ये मोठी काठी घेऊन उभे राहिले गणेश। मग पार्वती माता स्नाना करता निघून गेल्या। थोड्या वेळाने शिवजींचं आगमन झालं। शिवजी दरवाजातून आत जात आहेत, तोपर्यंत गणपतींनी त्यांना अडवलं। पार्वती माता स्नान करत आहे आणि तिच्या आज्ञेशिवाय या दारातून कोणीही जाऊ शकत नाही। पुढे शंकर तापले, माहित नाही मी कोण आहे, अरे मी घराचा मालक आहे, मला माहित नाही कोण मालक, माझ्या आईच्या आज्ञेशिवाय आत कोणीही प्रवेश करणार नाही।
मग शिवजींना राग आला, अरे मूर्खा, हे माझं घर आहे, पार्वती माझी पत्नी आहे आणि माझ्या घरात जात असताना मला तो कोण अडवणार. मग त्याला बाजूला ढकलून आत जाऊ लागले. तेव्हा गणपतीने शिवजींना काठीनं मारायला सुरुवात केली. अशामध्ये अरे राजे शिवजींना कशी सण होणार. संतप्त होऊन पार्वतीच्या मंदिराबाहेर उभे राहिले आणि आपल्या गणांना उद्देशून म्हणाले, कोण आहे हा, कशासाठी उभा आहे, जरा याचा समाचार घ्या. शिवगणाने गणपतीशी वाद घातला. पुढे शिवगणाशी आणि देवांशी युद्ध केलं. गणेशाने भगवान शिवाच्या सांगण्यावर गण धावून आले. सांगू माय बाप, गणपती बाप्पा आटपत नाहीत. मग अशामध्ये गणपती बाप्पाचं शिवगणाचं देवगणाचं युद्ध चालू आहे. अशामध्ये गणपती बाप्पांचा शिरच्छेद झाला. विचारला, अगं बाहेर काय गोंधळ चालू आहे. तर म्हणे, तुम्ही जो बालक निर्माण केलाय त्याच्याशी देवगण शिवगण युद्ध करत आहेत आणि तुमच्या बाळाचा शिरच्छेद झाला. पार्वती माता संतप्त झाल्या आणि संतप्त होऊन नाराज झाल्या. पार्वती माता पत्नी नाराज झालेली पाहून यथा योग्य इतिहास सांगितला सगळा. मी माझ्या मळापासून एक बालक निर्माण केला होता, तो माझा बालक होता, तुम्ही त्याचा शिरच्छेद केला असं म्हटल्याच्या नंतर वाईट वाटलं शिवांना. मग जा म्हटले, अरण्यामध्ये उत्तर दिशेला जा म्हटले आणि पहिल्यांदा जो प्राणी मिळेल त्याचं मस्तक घेऊन या. संत सज्जन मायबापांनो, एक दंत खंडित झालेला हत्ती दिसला. एक दंत संपूर्ण आहे आणि एक दंत अर्धा तुटलेला आहे. बरं का, तो हत्ती, त्या हत्तीचं शिर कमळ कापलं आणि गणेशाच्या धडावरती बसवलं आणि संजीवनी मंत्राचा पाठ केला आणि गणेश पुनर्जीवित झाला. पार्वतीला आनंद झाला. पार्वतीचा आनंद गगनामध्ये मावेना. पार्वतीपदे शिव हर हर महादेव. पुढे गणपती बुद्धीची देवता आहे. किती बुद्धी आहे गणपतीकडे. संत सज्जन मायबापांनो, गणपती तिन्ही गणांचा अध्यक्ष झाला. 3 गण कोणते आहेत, देवगण, मनुष्यगण आणि दानव राक्षस गण. तिन्ही गणाचा अधिपती भगवान गणेश झाला. जर पृथ्वी तलावरती मनुष्याला कुठलीही पूजा करायची असेल तर सर्वात सुरुवातीला गणेशाचं स्तवन करावं लागतं, गणेशाला प्रसन्न करून घ्यावं लागतं. तिथून पुढे पूजा सुरू होते. देव असुरामध्ये सुद्धा जर पूजा करायची ठरली तर अगोदर गणेशाला पाचारण करावं लागत असतं. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंत्राचा जप करून गणेशाचं आवाहन करावं लागत असतं. गणेश बाप्पा विराजमान झाल्याच्या नंतर पूजेला प्रारंभ होत असतो. नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. देव दानव मानव यांना आराध्य दैवत गणेश आहे. कोण आहेत देव, कोण आहेत दानव, कोण आहेत मानव, कोणापासून उत्पत्ती यांची सांगू. देवाची उत्पत्ती कश्यपाची पत्नी आदितीपासून आहे. असुरांची उत्पत्ती, दानवांची उत्पत्ती कश्यपाची पत्नी दितीपासून आहे. दिती आणि आदिती सवती आहेत. देव आणि दानव सख्खे सावत्र भाव आहेत. आणि मानवाची निर्मिती पुढे सांगितलं. ज्या वेळेस शिवाच्या आज्ञेनं मैथुन सृष्टीला आरंभ झाला, मनु आणि शतरूपा निर्माण झाले आणि शतरूपा आणि मनु पासून पुढे जी संतती निर्माण होत गेली ती मानव सृष्टी आहे. तिथून पुढे मानवाची निर्मिती आहे. बरं का, आपल्याला इतिहासामध्ये शिकवलं जातं. बरं का, थोटांड आहे, खोटा आहे, हे विश्वास ठेवायचा नाही. म्हणे पूर्वी माणूस माकड होता, वाकून चालायचा, हात टेकून चालायचा, हळूहळू हळू उठू लागला, पायावर चालू लागला, त्याला शेपटी होती. मग मला सांगा, माकडापासून जर मानवाची निर्मिती असेल
त्याला शेपटी असेल, हळूहळू हळू शेपटी निघून गेली म्हणे. मग जर माकडापासून जर मानवाची निर्मिती असती तर आता जे माकड आहेत तो वर्ग वेगळा पडला नसता, माकड शिल्लक राहिले नसते. ज्या अर्थी आता माकड आहेत वेगळे, मानव वेगळा आहे, म्हणजे मनु अनु शतरूपेपासून मानव आहे बर का. जो कोणी हा माकड सांगतोय त्या माकडाचं ऐकायचं नाही बर का. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. आजच्या कथेची संकल्पित वेळ पूर्ण झालेली आहे. आपण आज कार्तिकेयाचा जन्म, गणेशाचा जन्म पाहिला. अगदी संकल्पित वेळेमध्ये कथेसाठी वेळ जास्त लागत असतो बरं का. उद्या आपल्याला गणपती बाप्पाचा विवाह पाहायचा आहे. उद्या पाशुपत व्रताचा विधी पाहायचा आहे. रुद्राक्ष महात्म्य पाहायचंय आणि परत 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा सांगून आपल्याला कथेची परिसमाप्ती करायची आहे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. एकदा गोड असं शिवाचं संकीर्तन